सटाणा बाजार समिती तब्बल 26 दिवसांनंतर व माथाडी कामगारांच्या तीव्र विरोधात परंतु पोलीस संरक्षणात बाजार समितीमध्ये लिलावाला सुरुवात झाली। बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, उपनिबंधक शेळके व व्यापारी असोसिएशन यांनी पहिला ट्रॅक्टर विना आडत हमाली तोलाईने शुभारंभ झाला। परंतु यावेळी आपण विना पगारी झालो अशी भावना माथाडी मापारी यांच्यात निर्माण झाली। बाजार समिती सुरू झाल्याचे दिसून आल्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले। यावेळी सचिव तांबे, उपनिबंधक शेळके, पोलीस उपनिरीक्षक विलास भारती यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली, परंतु स्थानिक स्तरावर निर्णय नसल्याने चर्चा निष्फळ ठरली। आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते। यामध्ये केदार सूर्यवंशी, धनंजय भांबरे, बाजीराव सोनवणे, सुरेश जाधव, दीपक सूर्यवंशी, बबन जाधव, दादा शेवाळे आदी 117 कामगार उपस्थित होते। आता या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रबंधभूमीतर्फे बाजार समितीमध्ये होणाऱ्या सर्व घटनांचे अपडेट प्रबंधभूमीतर्फे आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत। तरी आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या, जेणेकरून यापुढील अपडेट प्रबंधभूमी मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, सटाणा। नमस्कार, मी निळकंठ भालेराव प्रबंधभूमीवरून बोलतो। आज इथं ठिय्या आंदोलन चाललं, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय राहील? खरं तर माझं नाव उदय पोपटराव सोनवणे, मी मापारी कामगार आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे। गेल्या 25 दिवसापासून बाजार समिती बंद आहे आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। पण माननीय पणन संचालक साहेब किंवा इतर कुणाचाही लेखी स्वरूपात आदेश नसताना देखील बाजार समिती प्रशासनाने आणि संचालक मंडळाने या ठिकाणी बेकायदेशीररित्या बाजार समितीचे शेतीमाल लिलाव पूर्ववत सुरू केलेले आहे। यामुळे आमच्या रोजीरोटीवरती धगा आलेली आहे आणि म्हणून कामगारांमध्ये तीव्र असंतोष असून आम्ही या ठिकाणी आम्हाला काम मिळावं यासाठी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। धन्यवाद। आदेश नाही आहे लेखी स्वरूपात, तरी बाजार समित्या का चालू करण्यात आल्या आणि मग कामगार हा घटक विचारात का न घेतला गेला? जर पणन संचालकांचे किंवा सहाय्यक निबंधकांचे आदेश होते की हमाल, मापारी, माथाडी कामगार यांना सुद्धा विचारात घेऊन बाजार समिती चालू करण्याचे निर्णय घेण्यात यावे, परंतु यात मुळात बाजार समितीचा जो हमाल, मापारी हा जो घटक आहे याला बाजूला ठेवून आणि बाजार समिती का चालू करण्यात आली पणन संचालकांचा कुठलाही आदेश नसताना हा आमचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतोय की आम्हाला तुम्ही काम द्या साहेब। हे आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आमच्या पोटाचा प्रश्न आहे। आज गेले 25 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 3000 कामगार उपाशी मरत आहेत। 3000 कामगारांमागे परिवार आहेत। एकट्या सटाणा शहरामध्ये 117 कामगार आहेत। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 117 जणांच्या कुटुंब आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तर याच्यावरती आता तोडगा काय काढायचा हा सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे साहेब। तुमचा जो प्रश्न आहे ना तो आपला इथला स्थानिक स्तरावर नाही, स्थानिक नाही मागच्या 15-20 दिवसापासून आपण 1 एप्रिलपासून साधारण तोडगा काढायचा प्रयत्न करतोय। वरिष्ठ स्तरावरून पण आचारसंहितेचं कारण असल्यामुळे, आचारसंहिता सुरू असल्यामुळे हा निर्णय, हा धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर काय झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये ना आपण जसं इथं आक्रमक झालो, आपण तुमच्याबरोबर होतो। तुमचा तोडगा वाद आहे व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या मध्ये, परंतु शेतकरी याच्यात भरडला गेला। शेतकऱ्यांनी संचालकांना बरेच 2 मिनिटं ऐकून घ्या। 15-20 दिवसापासून आपण पाहतोय बाहेर ठिकठिकाणी ना शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र घेतले, शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला। शेतकऱ्यांची कोंडी होत होती, काही लोकांना माल विकण्याशिवाय पर्याय नव्हता। पावसाचं वातावरण झालं होतं, गरजेपोटी लोकांनी बाहेर चालू केलं होतं आणि तिथे संचालकांना, बाजार समितीच्या संचालकांना, शेतकऱ्यांना जे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी त्यांनी निवडून दिलेले, त्यांच्यावर आरोप होते की तुम्ही बाजार समितीत काही करत नाही शेतकऱ्यांसाठी। तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी पाऊल उचला। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, बाहेर जे लिलाव झाले ते विदाऊट कपातीचे झाले, आम्हाला तोलाही कपात न करता। त्यामुळे लोकांमध्ये पण आता शेतकऱ्यांमध्ये किंवा शेतकरी संघटनेमार्फत अशी ओरडू राहिली कपात न करता बाजार समितीतले लिलाव कामकाज सुरू करावं। आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा तपासणी पथक नेमलं होतं रेडिओ साहेबांनी, आपण ते कळवलं होतं की ते बेकायदेशीर काम चालू आहे म्हणून। त्याच्यावर तपासणीचे पथक नेमलं, तपासणी पथकामार्फत आम्ही जेव्हा तपासणीला गेलो तिथं त्या आक्रमक भावना होत्या शेतकऱ्यांच्या। आपण त्यांच्या सगळ्या भावना घेऊन आपण अहवाल दिला आहे। आता त्याच्यावर कार्यवाही करायची ती वरिष्ठ स्तरावरून होणार आहे। बाजार समितीला बाजार यार्डाच्या बाहेर, आवाराच्या बाहेर काय चालतं याचे अधिकार राहिलेले नाही 2016 पासून।
त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळेस असा पवित्र घेतला होता की समजा पावसाचं वातावरण झालं, उद्या जरी प्लीज कामकाज बंद पडले, भविष्यात आम्हाला नाही लागलं तो मार्केट कमिटीत कामं घ्यावं लागेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बाजार समितीमध्ये कामकाज सुरू करा. अशा पद्धतीत सुरुवात अगोदर दिंडोरीला सुरू झालं, दिंडोरीनंतर नागपूर झालं. मग लोकांमध्ये ती जागरूकता झाली, लोक विचारायला लागले की दिंडोरी चालू होतं, नागपूर चालू होतं, मग आपलं का चालू होतं.